नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, एसटी मध्ये चालक वाहकासह अभियंत्याची पण इथे भरती होणार आहे। तर याच्यामध्ये ड्रायव्हरची भरती आहे, त्याच्यानंतर कंडक्टरची भरती आहे आणि याच्यामध्ये अभियंत्याची भरती होणार आहे। सिव्हिल असेल, मेकॅनिक असेल, इलेक्ट्रिकल असेल, तर अशा प्रकारची तुम्हाला इथे MSRT मध्ये पदभरती पाहण्यासाठी भेटणार आहे। तर आजचा व्हिडिओ त्या संदर्भातलाच असणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर मित्रांनो, इथे पाहू शकता पुणे मधून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 225,000 स्वमालकीच्या बसेस घेण्यात येत आहेत। तर जवळपास तुम्हाला कंडक्टरच्या 25,000 पोस्ट आणि ड्रायव्हरच्या देखील 25,000 पोस्ट विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर अशा प्रकारचा GR इथे प्रसिद्ध झालेला आहे आणि याच्यासोबतच तुम्हाला अभियंत्याची पदे पण या MSRT मध्ये भरून घेतली जाणार आहे। आणि ही पदे असणार विद्यार्थी मित्रांनो अभियंत्याच्या जागा या करार पद्धतीने भरून घेण्यात जाणार आहेत आणि त्यासोबत सरळ सेवेमधून देखील ही पदे भरली जाणार आहेत। म्हणजे सरकारी पदे असणार आहेत आणि त्यासोबत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देखील ही पदे तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। तर अशी माहिती विद्यार्थी मित्रांनो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। तर पाहून घेऊ शकता इथं प्रताप सरनाईक यांनी हे ट्विटरवर देखील पोस्ट केलेली आहे। एसटीत लवकरच नोकर भरती अशी होणार आहे। त्यांनी MSRT ला इथे टॅग देखील केलेला आहे। तर त्याच्यानंतर त्यांनी काय म्हणलेलं आहे, तर एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात 25,000 स्वमालकीच्या बसेस घेण्यात येणार। या बसेस चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार आहे, म्हणजे ड्रायव्हरची, कंडक्टरची इथे गरज पडणार आहे। असून चालक तथा वाहक बरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळात भरली जाणार आहे। त्यासोबतच विविध पदांची देखील इथे पदभरती केली जाणार आहे। ड्रायव्हर, चालक सोडून विविध वर्गातील पदे देखील इथे भरली जाणार आहे। येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता भरती करणे अत्यंत आवश्यक असून याबाबतच्या ठरावाला एसटी महामंडळाच्या 307व्या बैठकीमध्ये मान्यता दिलेली आहे। एसटी महामंडळाची 307वी बैठक झाली, त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी पार पाडल्या गेलेल्या आहेत। तर शासनाची मंजुरीसाठी हा अर्ज इथे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे। म्हणजे लवकरात लवकर इथे तुम्हाला ही पदभरती MSRT मध्ये पाहण्यासाठी भेटणार आहे। महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे। अनेक ठिकाणी चांगले शिक्षण अधिकारी आवश्यक असून विशेषतः भविष्यात PCC तत्वावर विकसित होणारे एसटीच्या मागे बाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्याची गरज असणार आहे। त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरची पण इथे गरज लागणार आहे। त्यामुळे अशा साध्या रिक्त असलेल्या अभियंत्याच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे। म्हणजे कॉन्ट्रॅक्ट भरती असणार आहे आणि सरकारी भरती देखील इथे सरळ सेवेच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे। नव्या लोकर भरतीच्या अनुषंगाने एसटीच्या प्रत्येक खात्याने आपल्या विभागातील रिक्त पदाचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणारे पदभरती करणे संदर्भात एकत्रित मागणी सादर करावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इथे एसटी महामंडळ मध्ये ड्रायव्हर, चालक आणि विविध वर्गातील पदांकरता इथे सरकारला 307च्या बैठकीनुसार इथे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे। म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला इथे एसटी मध्ये भरती पाहण्यासाठी भेटणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो शेवटी तुम्हाला नोटिफिकेशनच्या पहिले जेव्हा ही जाहिरात येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन PDF ऑफिशियल वेबसाईट आणि आपले टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला या जॉबच्या अपडेट सर्वात अगोदर भेटत जाते। तर सर्वांनी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे। या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेले आहेत, तिथे तुम्हाला या सर्व गोष्टी भेटून जाणार आहे। शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा, तुमच्या काही तक्रारी असतील त्या सर्व त्याच्यावर आपण लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू। आणि शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा, बेलला ऑलवर प्रेस करून घ्या, जेणेकरून आपल्या चॅनलवर रेग्युलर जॉब अपडेटचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जाईल। तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।